नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. ही आहे एकदम झटपट तयार होणारी चटपटीत अशी कच्च्या टोमॅटोची चटणी किंवा सुकी भाजी. तर अशी ही लहानपणीची आजीची किंवा आईची आठवण करून देणारी टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी मस्त हिरवी मिरची, शेंगदाणे, लसण आणि जिरं जाडसर वाटून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. त्यानंतर 4 इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत, ते सुद्धा बारीक असे कापून घेतलेले आहेत. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, गरजेनुसार तेल घालायचं. तेल छान तापल्या गेलं की मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. त्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा करपणार नाही आणि चांगला शिजला जाईल. चांगला पिंकिश रंगावर झाला की वाटलेलं वाटण घालायचं. त्यानंतर थोडीशी हळद घालायची, धने पावडरसुद्धा घालायची आणि थोडासा गरम मसालासुद्धा घालायचा. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी किंवा फ्रेश मिळाली तर खूपच छान, ती घालायची आणि याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. छान परतलं गेलं की नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा, थोडंसं पाणीसुद्धा घालायचं म्हणजे मसाला खाली चिटकणार नाही. त्यानंतर कापून ठेवलेले टोमॅटो घालायचे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण अगोदर थोडंसंच घातलेलं होतं. त्याला व्यवस्थित मिक्स करायचं, झाकण ठेवायचं. 5 ते 7 मिनटं छान शिजू द्यायचं. शिजल्यानंतर व्यवस्थित चेक करायचं. त्यानंतर त्यामध्ये जाडसर कुटलेली लाल मिरची घालायची, गरजेनुसार आवडत असेल तरच घालायची. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची. व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे आपली इथे तयार झालेली आहे चटपटीत अशी कच्च्या टोमॅटोची चटणी किंवा सुकी भाजी. बाजरीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते. नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.